कटेवरी ठेवोनिया सुंदरचे ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया सुंदरचे ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया सुंदरचे ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया
रामकृष्ण हरी जरा जय जरा नव्हे मी हे सरे देह नव्हे मी हे सरे नव्हे मी हे सरे देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल 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 मनवोनी लाहो करा मनवोनी लाहो करा मनवोनी लाहो करा मनवोनी लाहो करा सारा चिंतने काळ 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 सारा चिंतने बाळनाची नाही चिंता बाळनाची नाही चिंता बाळनाची नाही चिंता
देह नवे मी हे सरे, देह नवे मी हे सरे, उरला उरी विठ्ठल म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने, पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने। तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देवरा, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काही सनेने बोलतो वचनी अति भावे का, एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वावी विठाल 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 विठाल। पुरुष मंडळी जरा तुमच्या जागेवर बसा ना। धव परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा, ही कीर्तन पुष्प गुंफण्याकरता माझ्याकडे आलं आपल्याच राजूर बाहुला गावातील आमचे संजय भाऊ शिंदे यांच्या संपर्काच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला। त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार। माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून संत मंडळी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेली तुम्ही सर्व श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबा यांचा
चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा उपदेश प्रकरणातला गोड असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठाल विठाल तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला प्रत्येकाला एक उपदेश करतात आणि उपदेश करून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देह मी नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल. या देहाला माझं जर म्हटलं नाही तर या देहामध्ये फक्त एक विठ्ठल शिल्लक राहतो. मनवणीला हो करा काळ सारा चिंतने. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संसारामध्ये याचा त्याचा लाहो करण्यापेक्षा याच्या त्याच्या नावामध्ये वासना गुंतवण्यापेक्षा भगवान परमात्म्याचं नाव चिंतन करा. कारण का तुकोबाराय म्हणतात, या जगामध्ये तुमचं माझं सर्वांचं पालन पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. पालनाची नाही चिंता ठावरिता देवाचा. आणि मग आपण मनापासून जर त्याचं चिंतन केलं तर तुका म्हणे जीवासाठी आणि देवपोटी पडेल. फक्त मनापासून भक्ती, मनापासून भाव हा भगवान परमात्म्याकरता महत्वाचा आहे. मग तुकोबाराय म्हणतात, देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल. या देहाला मनुष्य रात्रंदिवस माझं माझं असं म्हणतोय. हे शरीर माझं आहे. म्हणजे एखाद्या माणसाने एखाद्याच्या अंगावर जर हात ठेवला तो म्हणतो हात कोणाचा आहे, तो म्हणतो माझा आहे. हा देह माझा आहे. आणि प्रत्येकाच्या देहामध्ये राम आहे. कारण का जोपर्यंत आपल्या देहामध्ये राम आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत. आणि एकदा का देहातला राम निघून गेला की त्या ठिकाणी देहातला आत्मा निघून गेला की आपल्याला शांत बसावं लागतं. माणूस मरतो का? जोपर्यंत देहामध्ये राम आहे तोपर्यंत आपण जिवंत आहात. माझे ज्ञानोबाराय गोड असं प्रमाण देतात, सर्वगती राम देहा दे एक सर्वगती राम देहा दे एक सर्वगती राम देहा दे एक. सूर्य दशरथाचा प्राण त्याच्या देहात राहिला का? प्रभू रामचंद्र निघून गेल्यानंतर दशरथ राजाच्या देहामध्ये सुद्धा प्राण राहिला नाही. आपला जो काही देह आहे ना, हा देह म्हणजे दशरथ आहेत. 10 इंद्रिय आहेत आणि 10 इंद्रियाला जो चालवतो त्याला रथ असं म्हणतात. हा दशरथ आहे. या रथातून राम निघून गेला. दशरथ जिवंत राहतो का? नाही. म्हणून देहाचा आणि आत्म्याचा अर्थार्थी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. मनुष्य सगळ्याला हो मानायला तयार आहे, पण मी देव आहे असं कुणी मानत नाही. एखाद्याला म्हणा तू चोर आहे, तो म्हणतो मी खरंच चोर आहे. एखाद्याला म्हणा तू बावळट आहे, तो म्हणतो मी खरंच बावळट आहे. तो मूर्ख आहे, तो म्हणतो मी खरंच मूर्ख आहे. पण एखाद्याला सांगा बाबा तू देव आहे, तो म्हणतो छे छे, अहो देव कुठे मी कुठे, देवाचा माझा संबंध काय. म्हणजे मनुष्य वाटेल ते म्हणून घ्यायला तयार आहे, पण मी देव आहे असं मनुष्य म्हणत नाही. कारण का मी या प्रचितीपासून मनुष्य फार लांब गेलाय. तो देवापासून फार लांब गेलेला आहे. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या, कुत्र्यापासून कुत्र्याचा जन्म होईल का मांजराचा? मांजरीपासून मांजराचा जन्म होईल का उंदराचा? जसा कुत्र्यापासून जसा कुत्रा, मांजरीपासून जशी मांजर, मच्छरापासून जसा मच्छर, तसा देवापासून निर्माण झालेला जीव कोण असणार? कोण असणार? बोला कोण असणार? देव असणार. मग तुम्ही देव आहात का? लगेच नाही म्हटले. मनुष्य सगळं मानायला तयार आहे, पण मी देव आहे असं मनुष्य मानत नाही. आपण सगळे भगवान परमात्म्याचेच अंश आहोत. ममे वंश जीवलोके जीवभूता सनातनहा मना षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीम स्थानीम कर्षती. म्हणजे तुम्ही आम्ही सर्व माणसं ही भगवान परमात्म्याचे अंश आहोत. म्हणून जीवन जगत असताना भगवान परमात्म्याने ज्या चालीरीती, ज्या परंपरा आणि जे योग्य वळण तुमच्या माझ्या देहाला लावलंय त्या मार्गाने तुम्ही आम्ही प्रत्येकाने गेलं पाहिजे. युक्ताहार विहार नियम इंद्रियासे सार नसावी भासर निद्रा बहु भाषण. जीवन जगत असताना माणसाने आहार सुद्धा युक्त घेतला पाहिजे तेवढाच आहार घेतला पाहिजे. काही काही लोक 24 तास जेवतात की नाही का? तर संत महात्मे म्हणतात जेवण ही माणसाच्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे. जेवण आणि जीवन, पाणी आणि वाणी माणसाने जपून वापरली पाहिजे. काही काही लोक समाजामध्ये खळ वृत्तीचे आहेत, कधी दुसऱ्याचं ते चांगलं होऊ देत नाही. पण जगाचं जर चांगलं केलं तर आपलं चांगलं हे होत असतं. म्हणून दुसऱ्याच्या वाईटावर राहत नाही. काही काही लोक आयुष्यभर वाईट वागतात आणि मरते समय सुद्धा गावाचं वाईटच करून जातात. एका गावात एक खळ वृत्तीचा मनुष्य राहत होता. त्यानं गावात कोणाची सोयरीक जमू दिली नाही, शेजारच्यांचं कधी कोणाशी पटू दिलं नाही. मग आता तो खळ इतका खळ होता, तो समोरून आला आणि त्याचं तोंड जर बघितलं ना तर गावातल्या लोकांचं कामही होत नव्हतं. त्याला बघितलं की माणसं गल्ली बदलून जायचे, पण हा दुसऱ्या गल्लीतून त्यांच्या पुढे हजर म्हणायचा राम राम. इतका खळ वृत्तीचा. आता एक दिवस त्याचा अंतकाळ जवळ आला. जवळ आल्यानंतर त्याने विचार केला, जिवंतपणे सगळ्या गावाला त्रासच दिला, मेल्यावरही गावाला काहीतरी त्रासच द्यायचा आहे, काय करावं लागेल.
मेल्यानंतर कशामुळे गावाला त्रास होईल, अनेक प्रकारच्या युक्त्या लढवल्या. त्याच्या लक्षात आलं, अंतकाळ जवळ आल्या, सगळ्या गावाला जवळ बोलावून घेतलं आणि गावाला सांगितलं, मी या गावाचा फार मोठा अपराधी आहे, माझा अंतकाळ जवळ आलाय असं मला समजते. मी गावातल्या लोकांशी खूप वाईट वागलो, कधी कुणाची सोयरीक जमू दिली नाही, कधी शेजारच्याचं जमू दिलं नाही, गावात नेहमी भांडणच लावली, महिलांमध्ये भांडणं लावली, बचत गटामध्ये भांडणं लावली, महिला मंडळामध्ये भांडणं लावली, अध्यक्ष भांडायला लागल्या. सगळ्या गावाशी मी वाईट वागलो, या गावाचा मी फार मोठा अपराधी आहे. मी मेल्यानंतर माझी अंत्ययात्रा अंगा खांद्यावर न काढता सगळ्या गावकऱ्यांनी काय करा, एक मोठा दोर म्हणतात का तुम्ही, नाडा म्हणता, नाडा म्हणतात ना, म्हणतात का नाही, मलाच माहिती नाही, म्हणतात ना, हा, असा मोठा नाडा घ्या, चांगला मोठा दोर घ्या, सगळ्यांनी माझ्या गळ्याला बांधला आणि सगळ्या गावकऱ्यांनी मला फरफटत स्मशानभूमीपर्यंत न्या. ज्या ज्या बायकांना मी त्रास दिलाय त्यांनी मी चाललेलो असताना माझ्या गालावर चप्पलने मारा, अंगावर चप्पलने मारा, असं जर केलं ना तरच मी गावकऱ्यांच्या पापातून उतराई होईल, तरच मी पापातून मुक्त होईल. आता गावातल्या लोकांना वाटलं, रडून सांगत होता ना, याला खरंच पश्चाताप झालाय. खरंच तो 2-4 दिवसात गेला. गेल्यानंतर सगळी गावकरी मंडळी एकत्र आली, त्याच्या गळ्याला दोर बांधला, सगळ्या गावकऱ्यांनी त्याला फरफटत चालवलं होतं, सगळ्या बायका त्याला चप्पलने मारत होत्या आणि तेवढ्यात पोलीस गाडी आली आणि पोलिसांनी बघितलं का प्रेताची इतकी दयनीय अवस्था. अजून पोलिसांच्या 9-10 गाड्या बोलवल्या, सगळ्या गावाला पोलीस गाडीमध्ये टाकलं आणि सरळ कुठं नेलं, पोलीस स्टेशनला. म्हणजे काही लोक जिवंतपणी गावामध्ये चांगलं होऊ देत नाही आणि मेल्यावरही गावाचं वाटोळच करून जातात. अशा वृत्तीने माणसानं जगायचं नाही. प्रत्येकाने जीवन चांगलं जगा. असे जे वाईट वृत्तीने जगतात ना त्यांना नरकामध्ये जागा मिळाल्याशिवाय राहत नाही. हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. भगवान परमात्म्याच्या चिंतनाला किंमत आहे. आणि त्यातल्या त्यात आजचा दिवस म्हणजे चतुर्थीचा. आपली जी माता या जगातून विश्वातून निघून गेली, त्या आईला कीर्तनाची भजनाची फार आवड होती. माझं कीर्तन तिला खूप आवडायचं आणि त्यातल्या त्यात माझी गवळण. मला आल्याबरोबर सांगितलं, ताई आमच्या आईला तुमची गवळण फार आवडायची, शेवटी जाताना एक गवळण म्हणा, आईची इच्छा म्हणून. म्हणजे ती माता अतिशय धार्मिक होती. म्हणून चांगली माणसंही चांगल्या तिथीला जात असतात. आईची आज पुण्यतिथी, आज चतुर्थीच्या दिवशी आली. गणपती बाप्पा या जगामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला सुख देणार आहे. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. गेले मोदक लालच भावे, नाव काढून तांदळाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे, सेवा जाणून गोड मारून द्यावा आशीर्वाद आता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आज त्यांची चतुर्थी आहे म्हणजे त्यांच्या नावाचा गजर केलाच पाहिजे. एक म्हणून गणपती बाप्पा हा सुख करता, सुख देणारी, दुःख हरता, दुःख निवारण करणारी, वार्ता विघ्नाची, विघ्नाची वार्ता निवारण करणारी, अनुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, भक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा. या जगामध्ये विघ्न हरता म्हणजे गणपती बाप्पा आहे. पण गणपती पांडुरंग नो हे तुझा, हे दोघही देव वेगळे नाहीयेत. आपल्या भक्ताकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये आलेले आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्या भगवान परमात्म्याला माझं माझं म्हणा. या देहाला तुम्ही कितीही जरी माझं माझं म्हटलात ना
तरी हा देह आपला नाही अभंगाचे प्रथम चरण। देह नोहे मी हे सारे, देह नोहे मी हे सारे, हो हो हो, देह नोहे मी हे सारे, देह नोहे मी हे सारे, देह नोहे मी हे सारे, देह नोहे मी सारे, हो देह देह नवे मिहेसरे उरला उरी विठ्ठल। तुकोबरे म्हणतात या देहाला जर माझं म्हटलं नाही तर या देहामध्ये फक्त विठ्ठल शिल्लक राहतो। या देहाला माझं माझं म्हणू नका, तुम्हाला म्हणायचंय ना भगवान परमात्म्याला माझं म्हणा, विठ्ठलाला माझं म्हणा। आपण म्हणतो ना विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा। भगवान परमात्म्याला माझं माझं म्हणा। लोक एका क्षणात कशालाही माझं माझं म्हणतात। इको कमी करा ना दादा, षष्टी माले इको इको।
एका क्षणात आपण कशालाही माझं माझं म्हणतो बघा. उदाहरणार्थ आपण बस स्टँडला जर गेलो, बस स्टँडला गेलो, एखाद्या गावाला आपल्याला जायचंय, मग त्या बसमध्ये चढायला फार गर्दी आहे. गर्दी असल्यानंतर काही काही माणसं काय करतात माहिती आहे, आपल्या डोक्यातली टोपी त्या सीटवर टाकतात की नाही, कधी टाकली की नाही. पूर्वीच्या काळी टाकायच्या, आता टोप्याच राहिल्या नाही. म्हणजे खेड्यांमध्ये तरी आहे, टोपी टाकतात किंवा उपरणं टाकतात. महिला मंडळ आपली पर्स टाकतात, एखादी पिशवी टाकतात, काही ना काहीतरी टाकतात. बसमध्ये चढायला गर्दी आहे आणि गर्दीमध्ये चढून नंतर ते वरती गेले, सगळी एसटी फुल होते. टोपी टाकणारा पाठीमागून जातो, त्याला म्हणतो उठ, ही माझी जागा आहे, हे माझी सीट आहे. तो म्हणतो कशावरून, तो म्हणतो ती टोपी माझी आहे. आता ती बस कोणाची आहे, बस कोणाची आहे, शासनाची. पण एका क्षणात तो त्या बसला काय म्हणतो, हे माझं सीट आहे, ती माझी जागा आहे. एका क्षणात जर तुम्ही त्या बसला, त्या सीटला जर माझं सीट असं म्हणत असाल, तर या देहाला माझं का म्हणू नये, देवाला माझं का म्हणू नये म्हटलं पाहिजे. संत महात्मे म्हणतात की हा देह जो काही आहे, हा देह अतिशय खोटा आहे. म्हणजे जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे, आजी देह काय खरा, देह संबंधी पसारा आणि बुजगावणे चोरा रक्षणासी भासते, नाही का. म्हणजे चोराला बुजगावणं रक्षणकारक आहे. उदाहरणार्थ एखाद्याने मिरचीची शेती केली, शेती केल्यानंतर शेतकरी माणसं काय करतात माहितीये, टोमॅटोच्या बागामध्ये, भेंडीच्या बागामध्ये, काकडीच्या बागामध्ये एक बुजगावणं तयार करतात. एक उभी काठी, एक आडवी काठी. त्याच्या डोक्यामध्ये काय घालतात, टोपी, मडकं घालतात, त्याला चुना लावतात. मग त्याला चुन्यानेच काळ्या कलरने त्याला तोंड काय, नाक काय, कान काय, सगळं काही अवयव माणसाची निर्माण करतात. त्याच्या पोटामध्ये भुसा भरतात, माणूस तयार झाला. चोर चोरी करण्याकरता आले आणि चोरांनी सांगितलं अरे तिथे माणूस उभा दिसतोय. दुसरा चोर म्हटला माणूस राही रे, बुजगावनं वाटतंय, चल म्हटला त्याच्या जवळ जाऊया. जवळ गेला, म्हटला दादा जरा तंबाखू देता का. हा नाही, हो नाही. कदाचित म्हटले शेतकरी बाहेर असेल. म्हटलं चुना मागून बघ. म्हटले चुना देता का, काहीच नाही. म्हटले अरे माणूस नाहीये, तो चोर आहे का, तो काय आहे, बुजगावण आहे. तोडा मिरच्या, भरापोती मिरच्या भरल्या आणि चोर पळून गेले. म्हणून बुजगावणे चोरा रक्षणाची भासते. म्हणजे हा देह कसा आहे, बुजगावण्यासारखा आहे. मेल्यानंतर लोक आपलं काय बांधतात, गाठोडच बांधतात की नाही, बांधून आपल्याला नेतात का. तर संत महात्मे म्हणतात हा जो काही देह तुम्हाला मला प्राप्त झालाय आणि या जगामध्ये सगळेजण मरणार आहे, राहण्याकरता कुणीही आलेलं नाही. पिता देखता पुत्र मरे, पुत्र देखोनी पिता झरे, काळे काळे अवघे सरे, कोणी नोरे पिता देखता पुत्र मरे. बापाच्या देखत कधी कधी एखादा मुलगा निघून जातो. पुत्र देखोनी पिता झुरे. मुलाचा मृत्यू झालेला पाहून बापही त्याच्या पाठीमागे झुरून झुरून मरतो. काळे काळे अवघे सरे कुणी नुरियस क्रियेसी. मग तुम्ही सांगाल काळे काळे अवघे सरेन, मग फक्त काय गोरे गोरे उरे. काळे काळे म्हणजे रंगाने काळे नाही, काळे म्हणजे कालांतराने काळाच्या ओघामध्ये सगळेजण मरणार आहे. राहण्याकरता या जगामध्ये कुणी आलेला नाही. उदाहरणार्थ एखादी बाई चटणी जर वाटायला बसली आणि चटणी वाटायला बसल्यानंतर तिनं अशी थोडी मिरच्या घेतला, त्याच्यामध्ये मीठ घेतलं, ते तव्यावर टाकलं, त्याला थोडीशी तेलाची फोडणी दिली आणि तांब्याने तिनं असं त्याला रगडला. त्याला काय झाला, त्याचा काय तयार झाला, लगेच तोंडाला पाणी आलं ना. त्याला काय म्हणतात, रगडा. काय म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात, ठेचा म्हणतात का. बरं, असंच एकदा खानदेशामध्ये कीर्तनाला गेलो आणि
सगळा स्वयंपाक झाला, जेवण वाढलं. ती बाई म्हटली, ताई तुम्हाला चटका देऊ का? चटका देऊ का म्हटलं. मी घाबरले. म्हटलं मला नको, या पखवादीला द्या. ती बरोबरच होती ना यशोदा. म्हटलं मला नको, कारण दिला तरी तिचा दिसणार नाही, माझा लगेच दिसन गालावरचा. म्हटलं मला नको, तिला चटका द्या. आता ती बाई पळत पळत आली आणि हिच्या ताटामध्ये चटका वाढला. म्हटलं मला पण थोडासा चटका द्या. तो होता रगडा. म्हणजे प्रत्येकाची बोलायची भाषा ही कशी असते, वेगवेगळी असते. बघा, आपण असं म्हणतो की काही काही लोक म्हणतात आमचं खानदानी घर आहे. खानदान कळतं का तुम्हाला? खानदान शहरातले लोक कसे म्हणतात, आम्ही खानदानी श्रीमंत आहोत. आता खानदानी या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही खाता काय आणि लोकांना दान देता काय, त्याला खरं खानदान म्हणतात. तुम्ही जेवढ्या रुपयाचं खाता ना, तेवढ्या रुपयाचं दान तुम्ही लोकांना जर दिलं, त्याला खरं खानदान म्हणतात. नाहीतर काही काही खानदानी पुण्याला कीर्तनाला गेले होते आणि पुण्याला कीर्तनाला गेले आणि त्या बाईनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला, पण पोळ्या आणल्या तिने विकत. आम्ही 5-6 जण गेलो, 20 पोळ्या तिने विकत आणल्या. विकत आल्यानंतर गेलो. म्हटली ताई येणार? म्हटलं हो बसणार. आता आलोय. म्हटलं बसणारच. तिने पाणी दिलं आणि जेवायला बसलो. ती म्हटली ताई पुरणपोळीचा स्वयंपाक केला, किती खाणार? म्हटलं कमीत कमी 4 तरी. म्हटली एवढ्या? म्हटली 20 रुपयाला एक, मी 20च आणल्यात. म्हटलं सगळ्या एकटीच खाणार, अजून काय खाणार? म्हटलं अर्धा लिटर दूध आणि पाव किलो तूप. म्हटलं इतकी खाणार? म्हटलं 2 तास बोलायचं म्हटल्यानंतर खाणार. खेड्यातल्या लोकांना लागतंच, म्हणून खेड्यातली लोक घरामध्ये पुरण बनवतात. का? जे सगळ्या कुटुंबाला पुरण उरतं त्याला पुरण म्हणतात. आलं का लक्षात? म्हणून खेड्यातली लोक घरामध्ये स्वयंपाक करतात, घरामध्ये पुरणपोळ्या करतात. शहरात 20 रुपयाला एक पोळी. आता ती बाई वाढायला आली, पोळ्या वाढून वाढून कंटाळली, तिच्या पोळ्या संपल्या आणि ती परत एकदा वाढायला आली. म्हटलं ताई तुमच्या पायात चप्पल? ती म्हटली ती वाढायचीच आहे. म्हटलं तुमच्या घरात चपला किती आहे? ती म्हटली वाढायची वेगळी, स्वयंपाकाची वेगळी, बाथरूमची वेगळी, फिरायची वेगळी. म्हटलं एखादी तोंडात मारायची नाही का? याला कुठं खानदानी म्हणतात का? जीवन जगत असताना आपण लोकांना केलेला दानधर्म, आपण केलेलं अन्नदान, जीवनामध्ये आपल्या हातून दान घडणं फार महत्वाचं आहे. काय संत महात्मे म्हणतात, या देहाने आळंदी पंढरपूरची वारी करा, पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो. मग तुकोबाराय म्हणतात आमचं मन त्या भगवान परमात्म्या करता वेळ झाले. लांचा वले मन लागली से गोडी, 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 लांचा वले मन लागली से गोडी. त्याची वेण सोनी ऐसे झाले, 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 त्याची वेण सोनी ऐसे झाले. लाला दृष्टी पुढे ऐसा चितुराये, आता 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 दृष्टी पुढे ऐसा चितुराये. लांचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुकोबाराय म्हणतात आमच्या मनाला त्या भगवान परमात्म्याचं चिंतन लागलंय, त्याच्यामुळे आमच्या देहामध्ये फक्त उरला उरी विठ्ठल. माझे तुकोबाराय विठ्ठलाशिवाय दुसरे काही बोलत नव्हते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, एने सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही विठ्ठलाचं सोडून दुसरे कुठल्याही देवाचं चिंतन केलं नाही. एक भगवान परमात्मा मनामध्ये धरला.
मग मृत्यू लोकामध्ये करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, आणि सोडविना यमा पासोनिया. मृत्यू लोकामध्ये अशी हरिभक्ती करा. ऐका, आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागे फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन येणार आहे, दुसरं काही आपल्या बरोबर येत नाही. आणि काळ सुद्धा घाबरतो तो कुणाला, तर भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला. एक सुंदर उदाहरण सांगते तुम्हाला. एक दिवस यमराजाने आपल्या काही दूतांना सांगितलं, दूतांनो या गावामध्ये जा आणि ज्या चार लोकांची यादी तुम्हाला दिलेली आहे त्या 4 लोकांना उद्याच्या उद्या वर स्वर्गामध्ये घेऊन या. ते यमराजाचे दूत खाली त्या गावामध्ये आले. गावात आल्यानंतर त्या 4 लोकांची चौकशी केली. म्हटले संपतराव, म्हटले पंढरपूरला. गणपतराव पंढरपूरला. शामराव पंढरपूरला. रामराव पंढरपूरला. आता ज्या 4 लोकांची नावं यादीमध्ये होती ते सगळेच पंढरपूरला गेले होते. मग यमाच्या दूतांनी ठरवलं आपलं मरण चुकवण्याकरता ही 4ही माणसं पंढरपूरला गेलेत ना, चला म्हटले आपणही पंढरपूरला जायचं. ते यमराजाचे दूत त्या चौघांना घेण्याकरता पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्या चौघांचा शोध घेऊ लागले. चौघांचा शोध घेऊ लागल्यानंतर तिथून एक दिंडी चाललेली होती आणि त्या दिंडीमध्ये ते 4 जण सहभागी झालेले होते. आता ज्याचा अंतकाळ जवळ आलाय त्याला यमराजा दिसत असतो, त्याला आपला अंतकाळ दिसत असतो, त्याला काळ दिसत असतो. ते 4 जण दिंडीमध्ये होते, पण दिंडीमध्ये असताना त्यांना यमराजाचे दूत आलेले दिसले. ज्या दिंडीमध्ये चालले होते त्या दिंडीचे मालक होते नामदेव महाराज. नामदेव महाराजांकडे पळत पळत गेले, नामदेवरायांचे पाय धरले, सांगितले नामदेव महाराज आमचं मरण चुकवण्याकरता आम्ही आमच्या गावातून पंढरपूरला आलोय आणि यमराजाचे दूत तर आम्हाला पकडण्याकरता आता पंढरपूरला आलेत. काही करा महाराज पण आम्हाला वाचवा. वाचवा म्हटल्याबरोबर नामदेव महाराजांनी सांगितलं अरे वाचवा म्हणतात, गळ्यामध्ये तुमच्या माळा आहेत का, कपाळाला गंध आहे का? म्हटले नाही. मग मरा म्हटले. म्हटले तसं नाही, एक काय 4 माळा घालतो पण आम्हाला वाचवा. जा म्हटले माळा घेऊन या, मी तुम्हाला घालतो. अशा मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा आणल्या. 4ही माळा गळ्यामध्ये घातल्या, कपाळाला गंध लावला. कपाळाला गंध लावल्या बरोबर यमराजाचे दूत आले आणि जेव्हा यमराजाच्या दूतांनी त्यांच्या गळ्यामध्ये माळा बघितल्या त्यावेळेला ते यमराजाचे दूत तिथून पंढरपूर निघाले आणि सरळ स्वर्ग लोकामध्ये गेले. यमराजाला सांगू लागले दूत सांगत असे यमा, दूत सांगत असे यमा, दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा, नागवितो आम्हा विष्णू दास मनोनिया, नागवितो आम्हा विष्णू दास मनोनिया, नागवितो आम्हा विष्णू दास मनोनिया. यमराजाचे दूत म्हणू लागले राजे तुम्ही ज्या काही 4 लोकांची यादी दिली होती ती सगळे लोक पंढरपूरला गेलेत. मग जायचं ना पंढरपूरला. गेलो होतो पंढरपूरलाही गेलो होतो, मग आणायचं ना. हो आणण्याकरता गेलो होतो, पण ते 4 जण ज्या दिंडीमध्ये सहभागी झालेत ना त्या दिंडीचा अध्यक्ष इतका डेंजर आहे का आम्हाला त्या दिंडीमध्ये प्रवेशच करू देत नाही. दूत सांगत असे यमा, दिंडी पुढे चाले नामा आणि तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणोनिया. तो आम्हाला दिंडीमध्ये प्रवेशच करू देत नाही. मग यमराजा म्हटले ते नामदेवराय कशा दिंडीमध्ये प्रवेश करू देत नाही ना, मी जातो आणि आत्ताच्या आत्ता म्हटले त्या 4 जणांना पंढरपुरातून स्वर्ग यमलोकात घेऊन येतो म्हटले. स्वतः यमराजा स्वर्ग लोकातून निघाला, पंढरपुरामध्ये आला, त्या 4 शोध घेऊ लागला. नामदेव महाराजांच्या दिंडीमध्ये त्या 4 शोधून काढलं. शोधून काढल्याबरोबर त्या 4 लक्ष गेलं यमराजाकडे. पुन्हा पळत पळत नामदेव महाराजांकडे गेले. म्हटले महाराज अहो आमचं मरण वाचवण्याकरता आम्ही सगळ्या खाण्यापिण्याचा त्याग करून गळ्यामध्ये माळा घातल्या, कपाळाला गंध लावला आणि आता स्वतः यमराजा आम्हाला घेण्याकरता आलाय. काही करा महाराज आम्हाला वाचवा. नामदेव महाराज म्हटले तुम्हाला वाचायचंय ना, आता गळ्यामध्ये माळा घातल्यात ना, कपाळाला गंध लावलाय ना, आता सर्वांनी आपले 2 हात वरती करा. करा बरं, सर्वांनी आपले 2 हात वरती करा. जरा शूटिंग घ्या आणि एकदा मोठ्याने श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की. एवढा गजर केल्या बरोबर ऐका यमराजाची अवस्था काय झाली माहितीये. दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 पळ सुटला कळी का
देवाच्या नावाचा गजर केल्याबरोबर काय झालं हो, यमराजा पळतच सुटला. दड 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 दुडू 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 पळत सुटला. करी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. इतकी त्या जयघोषामध्ये किंमत आहे. यमराजा जो पळत सुटला तो डायरेक्ट स्वर्ग लोकामध्ये गेला. आपल्या दूतांच्या जवळ गेला आणि आपल्या दूतांना सांगितलं, यम सांगत तसे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, आणि जेथे चाले हरी कथा, सदा घोष नामाचा. काय सांगितलं, ज्या ठिकाणी देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे अशा ठिकाणी तुम्ही जायचं नाही. आणि जर गेलात नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा. सुदर्शन यावा गिरती फिरे भोवती, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या सेवा. सुदर्शन यावा गिरती फिरे भोवती. काय सांगितलं, यमराजांनी दूताला सांगितलं, ज्या ठिकाणी देवाचं भजन पूजन कीर्तन हरिपाठ चालू आहे अशा ठिकाणी तुम्ही जायचं नाही. आणि जर तुम्ही गेलात तर काय, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय जर गेलात ना तर भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र येऊन तुमचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. सुदर्शन यावा गिरटी फिरे भोवती. ही देवाच्या नामात चिंतनाची ताकद आहे. म्हणून देवाचं चिंतन जर केलं, तुकोबराय म्हणतात, जे चिंतन आम्ही केल्यामुळं काळही तुकोबरायांना घाबरला की नाही. इतका काळ तुकोबरायांना घाबरला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. रात्रंदिवस विठ्ठलाचं चिंतन केल्यामुळे उरला उरी विठ्ठल. म्हणून तुकोबराय म्हणतात, जीवनामध्ये लाहो करायचा आहे ना कुणाच्या करा, तर देवाच्या नावाचा लाहो करा. अभंगाचे दुसरे चरण. मनावानी लाहो करा, काळ सारा चिंतने तुकोबराय म्हणतात. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय तुम्ही देवाच्या नावाचा लाहो करा. आता तुम्ही सांगाल लाहो करा या शब्दाचा अर्थ काय? लाहो करणं म्हणजे थोडक्यात एखादा मनुष्य एखाद्या माणसाची फार आठवण करत असतो. एखादा मनुष्य जर मरत असेल तर मरता मरता तो आपल्या
आपल्या एखाद्या नातवंडाचा एखाद्या मुलीचा लाहू करतो आणि तो मनुष्य काय म्हणतो, माझी मुलगी माझ्या समोर आल्याशिवाय मी जीव सोडणार नाही. त्याला म्हणतात लाहू करणं. पण माझे नाथ बाबा म्हणतात, याच्या त्याच्या नावाचा लाहू करण्यापेक्षा भगवान परमात्म्याच्या नावाचा लाहू करा. संत महात्म्याने जो आपल्याला मार्ग सांगितलाय त्या मार्गाने जा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही, ते उलटेच वागत असतात. आणि जे लोक नेहमी उलटच करतात ना, ते उलट्याच प्रवाहाने या जगातून निघून जातात. ऐका, एका गावात दोघं जण नवरा बायको राहत होते. आता दोघं जण नवरा बायको राहत होते. त्याचे आई बाप, एकुलता एक मुलगा होता. त्या मुलाला वाटायचं की माझ्या बायकोने माझ्या आई बापाला चांगलं सांभाळलं पाहिजे, त्यांची चांगली सेवा केली पाहिजे. पण तिला त्याच्या आई बाप अजिबात आवडत नव्हते. त्याने सांगितलं, माझ्या आई बापाला वांग्याची भाजी आवडत नाही, बटाट्याची कर. ती मुद्दाम वांग्याचीच करून द्यायची. त्याने सांगितलं, माझ्या बापाला ज्वारीची भाकर आवडत नाही का, ती मुद्दाम भाकरीच करून द्यायची. आयुष्यभर उलटी वागत राहिली. त्या मुलाला ते सहन होत नव्हतं, कारण ती आई बापाचा छळ करायची. शेवटी तो मुलगा एका साधू महाराजांकडे गेला. सांगितलं, महाराज, माझ्या माय बापाचा मी एकुलता एक मुलगा आहे. मला खूप वाटतं माझ्या आई बापाची सेवा करावी, पण देवानं मला बायको उलटीच दिली. तिला काही काम सांगितलं की सगळी कामं ती उलटीच करते, उलटीच वागते. करायचं तरी काय महाराज? तिला सुधारण्याकरता काहीतरी मंत्र, काहीतरी औषध, काहीतरी द्या. त्या महाराजांनी सांगितलं, तुझी बायको उलटी वागते ना, मग उद्यापासून तू असं करायचं, तुला जे काम करायचे तू तिला उलट सांग, म्हणजे ती सरळ करेल. आता तो घरी आला. घरी आल्यानंतर काही दिवसामध्ये त्याचा बाप गेला. बाप गेल्यानंतर त्याने विचार केला, आता बाप गेल्या म्हटल्यानंतर 10व्याच्या दिवशी सगळ्या गावाला अन्नदान करायचं, एखादं प्रवचन ठेवायचं, एखादं कीर्तन ठेवायचं. म्हटलं की भरपूर खर्च येणार. आणि बायकोला जर म्हटलो गावाला अन्नदान करायचंय, एखादं कीर्तन ठेवायचं, एखादं प्रवचन ठेवायचंय, बायको काही ठेवू देणार नाही. आता करायचं तरी काय म्हटलं, कारण सगळा कारभार बायकोच्या हातात. कारण तो बायकोचा काही म्हणतात का तुमच्याकडे, बैल म्हणतात ना. आता त्याला वाटलं काय करावं. तो आपल्या बायकोच्या जवळ गेला आणि म्हटलं, बघ, जिवंतपणी माझ्या मायबापाला तू कधी चांगली भाकर दिली नाही, म्हणून माझा बाप या जगातून या विश्वातून निघून गेला. 2-4 दिवसांनी त्याचा दशकिरा विधी जवळ आलाय. तू माझ्या बापाला जिवंतपणी कधी चांगलं खायला दिलं नाही ना, अजिबात माझ्या बापाच्या 10व्याच्या दिवशी अजिबात आपण गावाला जेवण द्यायचं नाही. ती म्हटली, तुम्ही नाही दिलं ना, मी गावाला जेवण देईल. तो म्हटला, बघ, तू गावाला जेवण देशील हे खरंय, पण माझा बाप गेला. आणि असं म्हणतात, प्रवचन कीर्तन ठेवल्यामुळे त्याला भगवंताच्या चरणी जागा मिळते. तू जर एखादं प्रवचन कीर्तन जर ठेवलं, माझ्या बापाला भगवंताच्या चरणी जागा मिळेल, त्याच्यामुळे तू माझ्या बापाच्या 10व्याला प्रवचन ठेवायचं नाही. ती म्हटली, तुम्ही नाही ठेवलं तरी मी ठेवणार. दशक्रियेचा दिवस उजाडला. प्रवचन झालं, स्वयंपाक तयार झाला, अन्नदानाला सुरुवात झाली. तिने नैवेद्य ताटामध्ये भरला. त्यानं सांगितलं, बघ, जिवंतपणी माझ्या बापाला कधी भाकर खायला दिली नाही, आता मेल्यानंतर नैवेद्याचं ताट घेऊन अजिबात नदीवर जायचं नाही. ती म्हटली, तुम्ही नाही गेले तरी मी जाईनच. हातीच्या मागे मागे गेला. पावसाळ्याचे दिवस होते, नदीला पूर आला होता. तो म्हटला, बघ, किनाऱ्यापर्यंत आली, ठीक आहे, आता पाण्यामध्ये नैवेद्य दाखवायला जाऊ नको. ती म्हटली, तुम्ही नाही गेले तरी मी पाण्यात जाईनच. अर्ध्या पाण्यापर्यंत गेली, अगदी गळ्यापर्यंत पाणी आलं. तो म्हटला, बघ, अगं बुडशील, अगं मरशील, कारण त्यालाही कंटाळा आला होता ना तिचा उलटीच वागायची. म्हटला, बघ, अगं बुडशील, अगं मरशील. म्हटली, मी मरणच, मी बुडानच. आणि जशी काय ती म्हटली, मी अजिबात तसं काही करणार नाही. आणि जशी पाण्यामध्ये पुढे चालत चालत गेली, तसं तिच्या नाकातोंडामध्ये पाणी गेलं. आणि जशी गेली ना, तशी सासऱ्याच्याच बरोबर गेली. म्हणजे आता बायको गेल्यानंतर प्रवाहाच्या दिशेने पळायला पाहिजे ना, हा उलट्या दिशेने पळायला लागला. रडू लागला, माझी बायको गेली, माझी बायको गेली. गुराख्याने विचारलं, काय झालं? अहो, माझी बायको वाहत गेली. अहो, प्रवाह तिकडे चालाय, तिकडे जा. म्हटलं, नाही नाही, अहो, लग्न झाल्यापासून ती उलटीच वागत होती. अहो, ती मेल्यानंतर सुद्धा तिकडे गेली नसेल, ती इकडेच गेली असेल. म्हणजे काही काही लोक बघा कधीच चांगले वागत नाही, पण जीवनामध्ये चांगलं वागा. अतिशय सुंदर असं आयुष्य भगवान परमात्म्याने तुम्हाला मला प्रत्येकाला दिलंय. आणि या आयुष्याचं सोनं जर करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आता महिला मंडळ, मला एक सांगा, माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ का तुमच्या गळ्यातली गंठन श्रेष्ठ? कोण म्हटलं माळ? कोण कोण माळा म्हटल्या बोटवरती करा बरं. मग असं करा, तुमच्या सगळ्यांच्या गंठनी मला द्या, मी तुम्हाला माळा देते. चालेल का? कोणीच हो म्हटलं नाही बघा. याच्यासारखा दागिना नाही. ऐका, सोनं नाणं आयुष्यामध्ये तुम्ही कितीही जरी कमवलं ना,
आपण मेल्यानंतर लोक काय करतात माहितीये, आपण गेल्याबरोबर पाहुण्यांना फोन करायच्या अगोदर घरातले लोक म्हणतात पहिलं तिच्या गळ्यातलं सगळं काढा मग पाहुण्यांना फोन करा. कारण पाहुणे आल्यावर काढता येणार नाही. देहाची वशनी काढोनिया घेती आणि बांधोनिया देती हाती. आपल्या गळ्यातून दाग दागिने सगळं काढतील, फुटका मणी सुद्धा गळ्यामध्ये ठेवत नाही. पण तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल तर ती माळ कोणी काढतं का? म्हणून मोकळ्या गाळ्याने जायचं नाही. कमीत कमी जाताना बरोबर काय घेऊन जा? माळ घेऊन जा. तेवढंच आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविनाय मा पासोनिया. म्हणून आमच्या संत महात्म्यांनी त्या देवाचं नामचिंतन केलं. नुसतं एका लोकाचा विचार केला नाही हो. स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला, स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला, वेदांचा वर फुलवरा बांधिला, चारी वेदांचा वर फुलवरा बांधिला, शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ मांडिला, शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ मांडिला. शिव संबळ घेवणी आनंदे नाचती हो, शिव संबळ घेवणी आनंदे नाचती हो, जीव शिव संबळ घेवणी आनंदे नाचती हो, जीव शिव संबळ घेवणी आनंदे नाचती हो. बोला 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 उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, दिवटा शोभे वाळवंटी हो, दिवटा शोभे वाळवंटी हो, 33 कोटी देवाच्या पुन्हा उदो उदो म्हणती हो, 33 कोटी देवाच्या पुन्हा उदो उदो म्हणती हो. एका जनार्दनी आंबा उभी करते होती कधी हो, एका जनार्दनी आंबा उभी करते होती कधी हो, जनार्दनी आंबा उभी करते होती कधी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, माऊलीचा हो. तीनही लोकांमध्ये त्याच्या नावाचं नामचिंतन केलं. स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये त्याच्या नावाचा झेंडा लावला. म्हणून येला हो करा काळा सकाळ सारा चिंतने. तुकोबरे म्हणतात की आमच्या नामदेव महाराजांच्या आईला लाहो लागला होता. कशाचा माहितीये? लाहो लागला लागला आंबेचा, विठाबाई बाई माऊलीचा, अधिष्ठाने अधिष्ठाने पंढरपूर, अधिष्ठाने पंढरपूर, नांदे का नाही सुंदर, लाहो लागला लागला आंबेचा, लाहो लागला लागला आंबेचा. कुणाच्या नावाचा लाहो लागला होता? आंबेचा. विठाबाई माऊलीचा, अधिष्ठाने पंढरपूर, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या नावाचा लाहो लागला होता. गरोदरपणी 9 महिने पूर्ण झाले, मातेला लाहो लागला. आणि लाहो लागल्यानंतर देवाने विचारला, माते तुला माझ्या नावाचा लाहो लागलाय, काय पाहिजे ते मागून घे. मग गोनाई मातेनं पांडुरंग परमात्म्याकडे मागितलं. गोनाईने नवस केला, देवा पुत्र दे गा मला, देवा पुत्र दे गा मला, देवा पुत्र दे गा मला. काय सांगितलं? देवा तुझं भजन पूजन चिंतन करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, असा लाहो केला, अशी मागणी मागितली. आणि माझ्या गोनाई मातेच्या पोटी माझ्या संत नामदेव यांचा जन्म झाला, का ज्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली, विठ्ठलाचं नामचिंतन केलं. आणि त्याचं नामचिंतन, त्याचं कीर्तन भजन महाराष्ट्र नाही तर पंजाबापर्यंत त्याच्या नावाचा झेंडा लावला. म्हणून संत महात्मे म्हणतात, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. आपला जो काही काळ आहे तो भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये माणसाने काय केला पाहिजे? सार्थक लावला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी येतात. एक येते चिंता, दुसरी येते चिता.
फरक फक्त बिंदू मात्र आहे. एकावर टिंब दिला त्याचा अर्थ चिंता झाला, दुसऱ्यावरचा टिंब काढला त्याचा अर्थ चिता असा झाला. जी मेल्यानंतर जाळते तिला चिता असं म्हणतात आणि जी जिवंतपणी पावलोपावली जाळते तिला चिंता असं म्हणतात. जीवनामध्ये चिता परवडली पण चिंता मात्र नको. का? कारण एके ठिकाणी एका सुभाषितकाराने गोड वर्णन केले की संत आज्ञे म्हणतात की चिंतेमुळे चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात चिंतेमुळे माणसाची चतुराई घडते. कितीही मनुष्य चतुर असू द्या, किती हुशार असू द्या, पण त्याच्या जीवनामध्ये काही चिंता जर सतावत असेल ना त्याच्यामुळे त्याचं शहाणपण हुशारीपण कमी होते. दुसरं म्हणजे दुःख से घटे शरीर. काही काही लोक म्हणतात आमच्या घरामध्ये खायला प्यायला कशाचीच कमी नाही पण आमच्या मुलांची तब्येत होत नाही. का? त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाप से घटे लक्ष्मी. काही काही लोक म्हणतात पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता हो, पण आता आमच्या हातामध्ये पैसा राहत नाही. याला कारण का? त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये पाप वाढतं ना त्या दिवशी लक्ष्मी नाराज होऊन आपल्या दारातून निघून जात असते. त्या दिवशी आपण लक्षात घ्यायचं कुठेतरी आपल्या घराण्याचं पाप वाढत चाललंय आणि पाप वाढलं की लक्ष्मी निघून जाते. म्हणून पाप से घटे लक्ष्मी. पण त्या लक्ष्मीला जर परत आणायचं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. घरामध्ये हरिपाठ करा, कीर्तन करा, भजन करा. घरामध्ये बसून देवाचं चिंतन जर केलं ठाईचं बाई सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. घरात बसून जर त्याचं चिंतन केलं तर सुखे येतो घरा. नारायण नारायण आला की लक्ष्मी दारामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात घरातल्या लोकांची पाळनाची चिंता तुम्ही करायची नाही. अभंगाची पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता, पाळना
घडवणीला हो करा काळ सारा चिंतने. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे गडबड करू नका. अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे 5 मिनिटांमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते आणि कीर्तनरूपी सेवा संपवते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून गेले नंतर कितीही रडलं फायदा होणार नाही. आज या जाधव परिवारातून एक आई आपल्या मुलींना, आपल्या मुलांना, आपल्या सगळ्या कुटुंबाला पोरकं करून या जगातून या विश्वातून निघून गेली. जेव्हा आपले मायबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, तेव्हा ते आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. याला कारण का, जेव्हा आपली आई निघून जाते ना, तेव्हा ती कुठे गेलेली असते? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. मायबाप गेल्यानंतर श्रद्धांजली आपण वाहताना देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला, माझ्या बापाला मोक्षपदाला नाही, पण जिवंतपणे आपले मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत असतं. एकदा का आपली आई या जगातून, आपल्याला या विश्वातून आपल्याला सोडून गेली ना, शेजाऱ्याच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमानं कितीही जरी तुम्ही आई म्हटलात ना, तरी दुसऱ्याची आई आपली आई या जगामध्ये कधी होऊ शकत नाही. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. लेकी सुद्धा रडत बसती काना कोपर्याला. आठवण येते आई त्याच घडीला. सोडून या गेली आई मायले कराना. आई 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 हाका मारू मी कुणाला. आई 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 म्हणू मी कुणाला. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली, शेजारच्या आईला, दुसऱ्याच्या आईला प्रेमाने किती जरी आई म्हटलात ना, दुसऱ्याच्या आई या जगामध्ये आपली आई कधी होऊ शकत नाही. आईचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावर असेल तर ते आपल्या मुलीवर असतं. आणि जेव्हा आपल्या घरातून आपली आई निघून जाते ना, तेव्हा त्या मुलीची पिशवी रिकामी झाली असं समजा. मायेचा सागर असा आटला समजा. कारण ज्या वेळेला मुलगी आपल्या माहेरी येते आणि सासरी जायला निघते, पूर्वीच्या काळी आई आपली मुलगी जर चालली तर तिच्या बरोबर भाजी पोळी बरोबर करून द्यायची, पण आता ती प्रथा राहिली नाही. पण ज्या वेळेला आपली मुलगी जायला निघते ना, आई आपल्या मुलीची पिशवी कधीच रिकामी पाठवत नाही. ती तिच्या घरची लखपती असू द्या, करोडपती असू द्या, पण मुलगी गावामध्ये आली ना की आई म्हणते, बाई आपल्या गावातला गावठी भाजीपाला आहे, एवढा तरी पिशवीत घेऊन जा. पण आपल्या मुलीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही. त्याला आईचं काळीज म्हणतात, आईचं प्रेम म्हणतात. असं एकही घर नाही का त्या घरात आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्यांचं भांडण म्हणजे कसं असतं ऐका. माये लेकीचं भांडण दया दुधाची उकळी. लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं मुलीचं भांडण जर झालं ना, मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण आई जे शिकवते ते काय असतं. आई शिकविते तुला, राग येतो लेकी. पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. काय म्हणते आई, तुझी मुलीची जात आहे, लग्न करून तुला परक्या घरी जायचंय ग, परक्या पुरुषाशी पटकन बोलू नये. अशा प्रकारचे संस्कार आई आपल्या मुलींवर करत असते. मुलींवर संस्कार करता करता आपल्या मुली लहानाच्या मोठ्या कधी होतात, नातवंड कधी होतात आणि कधी आपलं वय होतं हे माईबापाला सुद्धा कळत नाही. आई बापाचं वय झालं, हातपाय चालवत नाही. मुलीच्या गावाला जावं वाटतंय पण मुलीच्या गावापर्यंत जाता येत नाही.
खितपत घरामध्ये पडतात. याला त्याला म्हणतात आमचं वय झालं, आता आम्हाला चालता येत नाही, आम्हाला आमच्या मुलीची फार आठवण येते, मुलीसाठी आमचा जीव फार व्याकुळ झालाय, काही करा पण एकदा तरी व्याकुळ झालेल्या जीवाला मरायच्या अगोदर त्या आई बापाला जरा भेटवायला आणा. त्या आई रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा, माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा, नाव लेकीच ग घेता जात फिरे गरागरा, माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा, रोज येते सपनात काही बोलत ती नाही, भर चैताच्या उन्हात माझी सुकली गजाई, करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड, घरधण्याच्या वाचून कोणी घेईना लुगड. अशा प्रकारे मायबाप आपल्या मुलांवर जर इतकं प्रेम करतात, हे सगळं प्रेम आपण का विसरतो? मग मायबाप गेल्यानंतर आपण रडतो ना, आपण म्हणतो कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, मानव कोण दानव कोण कळे नाही मला, जिकडे तिकडे पाहत होतो बहुमान पैशाला, मानव कोण दानव कोण कळे नाही मला, जिकडे तिकडे पाहत होतो बहुमान पैशाला, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागेल तुझ्या या बाळाला. माईबाप गेल्यानंतर तुम्ही कितीही जरी रडलात ना, त्याचा फायदा होणार नाही. जिवंतपणे आपल्या मायबापाची सेवा करा. जिवंतपणे मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. आणि ऐका, जो मनापासून मायबापाची सेवा करेल त्यालाच भगवान परमात्मा भेटेल, त्याच्याशिवाय तुम्हाला मला भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून जीवनामध्ये पत्रिका आपले मायबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत असं सगळ्या जगाला विसरा, मायबापाला मात्र विसरू नका. आज या ठिकाणी कैलासवासी सकुबाई किसन जाधव या मातेला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी काही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं आहेत आदरणीय हिरामन भाऊ किसन जाधव, रामहरी भाऊ किसन जाधव, मुलगी आहे गंगा भागीरथी सत्यभामाबाई राजाराम गायकर, सौ विमलताई भाऊसाहेब दाते, गंगा भागीरथी द्रौपदाताई दिनकर शिंदे, सौ द्वारकाताई सोमनाथ घाटोळ, त्यांच्या मुली आहेत. त्यांचे नातू आहेत ज्ञानेश्वर भाऊ हिरामन जाधव, कुंडलिक भाऊ हिरामन जाधव, कुमार शुभम रामहरी जाधव, कुमार वैभव रामहरी जाधव, सौ रेणुकाताई बापू खांडबहाले त्यांची नात, सौ कौशल्याताई रमेश गायकरनाथ, सौ माधुरी राहुल थोरात नाथ, सौ ताराबाई हिरामण जाधव सूण आणि सौ शोभाताई रामहरी जाधव त्यांची सूण. त्यांचा हा संपूर्ण जाधव परिवार, संपूर्ण परिवारातून एक आई आज या जगातून या विश्वातून निघून गेली. त्यांच्या जाण्याने त्यांचा सगळा परिवार दुःखी आहे. भगवान परमात्मा त्यांच्या आत्म्याला चिरशांती देऊ. माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीने आईंना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. आणि आज या कार्यक्रमाकरता संपूर्ण जाधव परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा योग आला. आपल्या राजूर बाहुला गावातील आमचे संजय भाऊ शिंदे यांच्या संपर्काच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. या कीर्तनाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली त्या महाराष्ट्रातील एक नामवंत महिला मृदुंगाचार्य, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठंही महिला सप्ताह जर असेल तर ज्यांचं नाव 1 नंबरला असतं त्या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या यशोदाताई साळुंके आज या ठिकाणी आल्या. अतिशय गोड अशी मृदुंगाची सेवा दिली. ऐका महिला मंडळ, मृदुंग वाजवायचा म्हटलं तर मर्दाची ताकद लागते. तुम्ही रोज कीर्तन ऐकता पुरुष मंडळी, पण आज या ठिकाणी आमच्याकडे मर्दन होतात तर मर्दांगिनी आहे. आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यशोदाताईंचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड असं गायण्याचं काम केलं ते आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण मंगलताई गतीर,
त्यांनीही या ठिकाणी अतिशय गोड असं गायन केलं. त्यांचं गायन सर्वांनाच आवडतं. मंगलताई आज या ठिकाणी आल्या. मंगलताईंचाही या ठिकाणी मनपूर्वक आभार. त्यानंतर माझी विद्यार्थिनी युवा कीर्तनकार माझी पुतणी भूमिताई पाटील, तिनंही छान गायन केलं. इकडे श्रावणी आव्हाड मुंढे गावचे आदरणीय हरिभक्त परायण श्रीराम महाराज ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनीही गोड गायन केलं. राजूर बाहुला गावातील भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं या आभार, कारण यावर्षी सप्त्याला माझं कीर्तन झालं आपल्या गावामध्ये. त्यानंतर परत एकदा इथे येण्याचा योग आला. सगळी भजनी मंडळी आहेत. त्यांनी सांगितलं उभं राहू का नको, पहिलं ताईंना विचारा. मी म्हटलं का, असो आपण सर्वजण एकच आहात म्हणून आज या ठिकाणी पाठीमागे ज्या विद्यार्थिनी आहेत त्या माझ्या ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वडूनोगर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे, आम्ही सगळे भिवंडीवरून आलेलो आहोत. कारण परिवाराने सांगितलं होतं की सगळी तुमची भजनी मंडळी पाहिजे म्हणून आज या ठिकाणी ज्या विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याच्यामध्ये ज्योती चौधरी, भूमी, रुपाली, आरती, श्रद्धा, शिवानी, वैष्णवी, युविका, माझी छोटी कन्या ध्येया, स्मृती, भक्ती आणि अंजली या सगळ्या विद्यार्थिनी आपल्या नाशिक जिल्ह्यातल्याच आहेत. 2-4 जणी फक्त भिवंडीच्या आहेत. पण एकच हेतू आहे का माझ्या पाठीमागे अनेक महिला कीर्तनकार, अनेक मुली तयार झाल्या पाहिजे म्हणून सगळीकडेच महिला कमी नाही, मग वारकरी संप्रदायामध्ये का कमी पाहिजे म्हणून सगळ्या विद्यार्थिनी आल्या, गोड गायल्या, गोड नाचल्या. आवडलं का तुम्हाला? जोरात हो म्हणा. आवडलं का? हां, वा वा. तुमच्या टाळ्यांवरूनच कळालं. या सगळ्या विद्यार्थिनींचा या ठिकाणी आभार. विनेकरी महाराजांचा आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला ते आमचे सुदाम भाऊ. सुदाम भाऊच ना? हां, अतिशय गोड सिस्टीम दिली. मी नेहमीच म्हणते की लॉन्सवर कोणाची सिस्टीम लागत नाही, पण आमचे सुदाम भाऊ इतकी गोड सिस्टीम लावतात, इतकं गोड ऑपरेटिंग करतात. भाऊ तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग, माझ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुषवर्ग आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात. समोर बसलेली वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आपण सर्वजण आलात. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोलताना जर काही चुकलं असेल तर क्षमस्व. आणि हा ज्यांचं हा लॉन्स आहे कृष्णा गार्डन, तर ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो या लॉन्सवर माझं हे 10व-12व कीर्तन असेल. कारण या परिसरामध्ये कोणाचाही कार्यक्रम असला की आमचे या लॉन्सचे मालक आमचे विष्णू अण्णा घेळ आणि माझे बंधू आमचे जय भाऊ घेळ निश्चितच मला फोन करतात. आमचा चहा, पाणी, नाश्ता, जेवण सगळं काही तेच असतं, तेच घेतात. म्हणजे माझं हक्काचं एक माहेर म्हणजे विष्णू अण्णांचं घर. आणि त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा म्हटलं की नाशिक जिल्ह्यात तर ती मी मानसकन्याच आहे. सगळी माणसं तुम्ही वेळोवेळी मला कार्यक्रमाला बोलवता. असंच तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असू द्या. अजूनही समाजामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. सायलीला TV चॅनेलच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण नेहमीच TV वर बघतो, यूट्यूबला बघतो. त्या दादांनीही गोड या कार्यक्रमाचं शूटिंग केलं, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि यानंतर आता एक आपल्या सर्वांची इच्छा आहे गवळण म्हणण्याची, पण मला वाटतं माझी छोटी कन्या ध्येया 6 वर्षाची आहे, तिला सांगते मी गवळण म्हणायला, तिची गवळण होईल आणि लगेच 2 मिनिटांमध्ये आपलं कीर्तन संपेल. डोळ्यावर पाण्याचा कडा, चुंबळा मोत्याची डोळ्यावर पाण्याचा कडा, माठ पोडीला ग बाई, माठ पोडीला, माठ पोडीला ग बाई, माठ पोडीला. चुंबळ मोत्याची डोळ्यावर पाण्याचा कडा, चुंबळ मोत्याची डोळ्यावर पाण्याचा कडा, माठ पोडीला ग बाई, माठ पोडीला, माठ पोडीला ग बाई, माठ पोडीला.
ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.